आपण आजच्या भक्तीला प्रारंभ करूया. अहो पृथ्वीवरील सर्व लोक परमेश्वराचा जय जयकार करा, हर्षाने परमेश्वराची सेवा करा, गीत गात त्याच्या पुढे या. परमेश्वर हाच देव आहे हे जाणा, त्यानेच आम्हाला उत्पन्न केले, आम्ही त्याचेच आहोत, आम्ही त्याची प्रजा, त्याच्या कुळातील कळप आहोत. प्रार्थना करूया. हे आमच्या थोर दयाळू कृपाळू जिवंत देव, बापा पुन्हा एक वार देवा तू आम्हाला सांभाळस प्रभू, तुझ्या मंदिरामध्ये घेऊन आलास. तुझ्या पवित्र वारी प्रभू आम्हाला तू संधी दिलीस की खरोखर आमच्या बोबडा उठांच्या द्वारे तुझी स्तुती व्हावी, तुझा गौरव व्हावं प्रभू. ह्या मंदिरामध्ये तू आम्हाला आणलंस, तुला धन्यवाद देतो देवाप्पा प्रभू या वेळेसाठी, या प्रसंगासाठी की खरोखर मागचा संपूर्ण वर्षभर तू आमच्यावर राहिलास प्रभू. प्रत्येक प्रसंगापासून, प्रत्येक वाईट अरिष्टापासून तू आम्हाला दूर ठेवलंस. आमच्या प्रत्येक मार्गामध्ये तू आमचा मार्गस्थ झालास प्रभू, आणि खरोखर या नवीन वर्षामध्ये आम्ही पदार्पण केलेलं आहे प्रभू. तुझ्या नावाची स्तुती असो. धन्यवाद देतो देवाप्पा प्रभू ह्या वेळेसाठी, आजच्या दिवशी प्रभू. खरोखर तू आम्हाला मंदिरामध्ये घेऊन येत असताना प्रभू खरोखर आमची तू आज बोलणार आहेस. येणारं वचन तू आमच्यासाठी आशीर्वादित कर. आणि हो दे प्रभू खरोखर आजच्या दिवशी तू तुझे आकाश आणि कपाट उघडून प्रभू तुझे दयेने कृपेचे आशीर्वाद तू आमच्यावरती होत प्रभू. येणाऱ्यांचे मार्ग तू मोकळे कर. ज्यांची याची इच्छा आहे प्रभू त्यांना तू या मंदिरामध्ये आण. खरोखर त्यांच्याद्वारे या मंडळीमध्ये तुझ्या लोकांमध्ये तुझी सेवा होईल, तुझी स्तुती होईल असं तू करून घे प्रभू. इथून पुढची संपूर्ण भक्ती आपण तुझ्या हाती देतो प्रभू. तू आमचा मार्गस्थ हो प्रभू, आमचा वाटाडा तू हो प्रभू. आतापर्यंत तू आम्हाला सांभाळलेला आहेस प्रभू, इथून पुढे देखील सांभाळशील असा आमचा विश्वास आहे प्रभू. आमच्या विश्वासाद्वारे तू आम्हाला तुझं कारण प्रकट कर आणि प्रभू तुझीच आणि तुझी स्तुती होऊ दे प्रभू. धन्यताना प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रिय आणि गोड नाव मागतो म्हणे बाप्पा, आमेन. यावेळेस मंडळी उभी आहे आणि परमेश्वराच्या गौरवाकरिता आपण गीत क्रमांक 457 हे गाऊया. याहो याहो प्रियजन याहो, गाऊ चला परमेश्वर सगनी, भक्ती शांती धरुण मनी, सुंदर गायन गावदनी. विश्रांतीचा वार सुखाचा ईश्वर बाप पवित्र करी, ईश्वर बाप पवित्र करी. परम कृपा मनु जीवितरी, घडी भर विसरून विषय जगाचे, नियल मने करू ध्यान तयाचे. जगदीशाचे स्तवन करू, जय जय तारे गगन भरू. विश्रांतीचा वार सुखाचा ईश्वर बाप पवित्र करी, ईश्वर बाप पवित्र करी. परम कृपा मनु जीवितरी, पुत्रक कन्या आपण सगळे जमून रमूया पितया जवळी. राहील पुलकी ख्रिस्त उभा, स्वर्गाची मगती प्रतिमा. विश्रांतीचा वार सुखाचा ईश्वर बाप पवित्र करी, ईश्वर बाप पवित्र करी. परम कृपा मनु जीवितरी, देवाजीच्या वत्सलतेला उपमान जगी उपकाराला. स्वरुणी चित्ती ते सगळे प्रेमा
अश्रूंची वाहू फुले, विश्रांतीचा वारा सुखाचा ईश्वर बाप पवित्र करी, ईश्वर बाप पवित्र करी, परम कृपा मनु जीवितरी, सर्व विनंत्या ईश्वर बापा विश्वनियंत्या, काय कुणाला व्हावे हे जाणत परमेश्वर आहे, विश्रांतीचा वार सुखाचा ईश्वर बाप पवित्र करी, ईश्वर बाप पवित्र करी, परम कृपा मनु जीवितरी, तनु देवाचे मन देवाचे, धन देवाचे, जीवित त्याचे, अर्पित ज्याचे त्यास करू, मी पण नूतन दिव्यवरू, विश्रांतीचा वार सुखाचा ईश्वर बाप पवित्र करी, ईश्वर बाप पवित्र करी, परम कृपा मनु जीवितरी, पवित्र आत्मा परमेशाचा संबोधक अनुशासक अनुचा, नित्यतयाचा योग असो, ख्रिस्त सदा हृदयात वसो, विश्रांतीचा दार सुखाचा ईश्वर बाप पवित्र करी, ईश्वर बाप पवित्र करी, उभे असतानाच आपण आपला विश्वास प्रकट करूया, प्रेषितांचा मतांगीकार करूया. सर्व समर्थ देवता पुत्री यांचा उत्पन्न करणारा आणि पुत्र यांचा प्रभू, जो पवित्रतेच्या योनीने गर्भ झाला, कुमारी मरियास पासून जन्मला, ज्याने पंथ पिलाचे दुःख भोगले, जो मरण सोडून गेले, जो मरण पावला, ज्याला पुरले, तिसऱ्या दिवशी मेल्यामधून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्वशक्तिमान देवचा पिता याच्या उजवीकडे बसला आहे. येथून जिवंतांचा व मेल्यांचा न्याय कराव्यास जो येणार आहे, त्याचवर मी विश्वास ठेवतो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वकालिक मंडळी, पवित्रांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सनातन जीवन, याचवर मी विश्वास ठेवतो. आमेन. म्हणजे बसून गेले. यावेळेस मध्यस्थीची प्रार्थना करण्यात येईल. मी लिंडाताईंना विनंती करतो आणि पुढे आम्ही मध्यस्थी प्रार्थना करेल. काय म्हणतात? अच्छा, खालचा माईक चालू नाही का? आपण प्रार्थना करू. दयेसाठी स्तुतीस पात्र अशा मानसे लागीस परमेश्वर दे बाप्पा, तुझ्या मान महिमा गौरव आता सदा जन्मल्या दिवसापासून ते आत्ताच्या क्षणापर्यंत आमची काळजी घेतली, सहाय्य केलंस. तुला दे बाप्पा, आतापर्यंत या जन्माच्या भूमीवर तू आम्हाला सांभाळलंस.
अनेक 2020 मध्ये अनेक प्रसंग आमच्या आयुष्यात आले, जगाची उलथापालट करणारे प्रसंग आमच्या आयुष्यात आले. पण अशा प्रसंगात देखील देवबाप्पा तू आमच्या केसालाही न धक्का लावणारा परमेश्वर आहेस. आमची काळजी घेणारा तू देवबाप्पा आहेस देवबाप्पा, कारण तू जिवंत आहेस. तू धार्मिकाची काळजी घेणारा परमेश्वर आहेस. तू देवबाप्पा याकोबाचा, इसाकाचा, अब्रामाचा परमेश्वर आहेस. तू आम्हाला सहाय्य केलंस. गेल्या 2020 पासून तू आमची काळजी घेतलीस. आमच्या लेकरांना, आमच्या कुटुंबाला, आमच्या मंडळीतील प्रत्येक व्यक्तीला तू सुरक्षित ठेवलंस. आणि या नवीन वर्षामध्ये तू आम्हाला पुन्हा एकदा नवीन जीवन देऊन आम्हाला आशीर्वादित केलंस. म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी उपकार स्तुती करतो. अनेक प्रसंग आमच्या आयुष्यामध्ये आले देवबाप्पा. न तुला आवडणाऱ्या गोष्टी असतील कदाचित देवबाप्पा, कोणाचं मन दुखावलं गेलं असेल देवबाप्पा, न कळत देवबाप्पा आम्ही तुझ्या विरुद्ध कुठलं पाप केलं असेल प्रभू परमेश्वर देवबाप्पा, त्याबद्दल आम्ही तुझ्याकडे देवबाप्पा क्षमा मागत आहोत. तू क्षमाशील दयावान देवबाप्पा परमेश्वर आहेस. आम्हाला विश्वास आहे देवबाप्पा, कारण तुझ्या सांडलेल्या रक्ताने देवबाप्पा आम्हाला आमच्या पापांची क्षमा झाली आणि आम्हाला आरोग्य प्राप्त झाले देवबाप्पा. तुला बसलेल्या फटक्याने देखील आम्हाला आरोग्य प्राप्त झाले देवबाप्पा. तू आम्हाला क्षमा केलीस त्याबद्दल देखील आम्ही तुला धन्यवाद देतो. आम्ही इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीवर तुझा आशीर्वाद पाठवतो देवबाप्पा, तुझ्यासाठी प्रार्थना करतो. जे येऊ शकत नाही कदाचित देवबाप्पा, काही कायदे आहेत, काही कानून आहेत, त्याप्रमाणे देवबाप्पा डिसिप्लिन्स प्रमाणे आम्हाला चालणं गरजेचं आहे देवबाप्पा. त्यासाठी देवबाप्पा ह्या उपासनेचा लाभ जिथे जिथे कोण घरी बसलेले असतील, लाईव्ह बघत असतील, त्या प्रत्येकाला तू हा उपासनेचा लाभ होऊ दे आणि ते ही उपासना तू आशीर्वाद त्यांच्याद्वारे देखील करणारा देवबाप्पा आहेस देवबाप्पा. जे येण्याच्या मार्गावर आहेत त्यांचे मार्ग तू मोकळे कर देवबाप्पा. आमचं येणं सुखरूप केलं, येताना आम्हाला अडचणी आल्या देवबाप्पा, परंतु देवबाप्पा तू आम्हाला वेळेवर घेऊन आलास, म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी उपकार स्तुती करतो. आम्ही मंडळीतील प्रत्येक व्यक्तीवर तुझा आशीर्वाद पाठवत आहे देवबाप्पा. देवबाप्पा गेलं कितीतरी कोरोना झाल्यापासून आमच्या मंडळीची देवबाप्पा उपासना तू बंद नाही करून दिलीस. देवबाप्पा पूर्ण प्रत्येक संडे प्रत्येक कुटुंब ह्या उपासनेच्या द्वारे तू आशीर्वादित केलंस. जरी चर्च बंद असलं तरी देवबाप्पा प्रत्येकाच्या घरामध्ये तू मंडळी स्थापन केलीस. प्रत्येक घरामध्ये तू देवबाप्पा तू उपासना चालू केलीस आणि प्रत्येक मंडळीतील व्यक्ती देवबाप्पा आशीर्वाद केलीस. म्हणून मी तुला धन्यवाद देते, तुझी उपकार स्तुती करते देवबाप्पा. आम्ही प्रार्थना करतो आमच्या मंडळीच्या वाढीसाठी, आमच्या मंडळीच्या वाढीसाठी ज्या ज्या गरजा आहेत त्या गरजा पुरवणारा परमेश्वर. आम्ही विशेष प्रार्थना आम्ही सिनियर सिटीजन साठी करत आहे. आमच्या मंडळीचे जे वयोवृद्ध आहेत देवबाप्पा त्यांची लाठी काठी त्यांची काळजी घे देवबाप्पा. या सैताने देवबाप्पा आजारापासून देवबाप्पा कुठल्याही प्रकारचा शिरकाव देवबाप्पा या सैतानाचा लागू तू देऊ नकोस. कुठलाही स्पर्श त्याच्यापर्यंत येऊ देऊ नकोस. त्यांची काळजी घेणारा परमेश्वर तू आहेस देवबाप्पा. सहाय्य कर देवबाप्पा. त्यांची लाठी काठी तू हो. जरी देवबाप्पा ते घरात दिवसभर बसून जरी असले तरी त्या गोष्टीचा देवबाप्पा कंटाळा न करता त्यांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी यासाठी तू त्यांना सहाय्य कर. आमच्या मंडळी जे आजारी आहेत देवबाप्पा त्यांच्यासाठी सुद्धा प्रार्थना करते. या कोरोनाच्या देवबाप्पा त्रासातून ज्या ज्या कुटुंबाला तू मुक्त केलेले आहेस आणि कुटुंबाचे कामाला कदाचित त्याची कल्पना नसेल त्या प्रत्येक कुटुंबासाठी मी प्रार्थना करते, कारण तू त्यांना नवीन जीवन देऊन पुन्हा एकदा तुझ्या सेवेसाठी तू त्यांना निवडून घेतलेस देवबाप्पा. त्याची सगळ्यांची काळजी घेणारा तू परमेश्वर आहेस देवबाप्पा. सहाय्य कर. आम्ही प्रार्थना करतो देवबाप्पा आमच्या तरुण मुलांसाठी, ही तरुण लेकरं देवबाप्पा तुझ्या हातात आम्ही देत आहोत. या ऑनलाईनच्या काळामध्ये देवबाप्पा अनेक मुलं देवबाप्पा बाहेर कदाचित होत आहेत, कारण देवबाप्पा सतत मोबाईल सतत लॅपटॉप समोर बसून त्यांना कुठल्याही प्रकारचा सैतानाचा स्पर्श त्यांना होऊ देऊ नकोस. जे इमानदारीमध्ये आपला अभ्यास करून देवबाप्पा आपले चांगले मार्ग काढून पुढे जाण्यासाठी त्यांना सहाय्य कर. जे लेकरं देवबाप्पा आता नवीन वर्षामध्ये देवबाप्पा ऍडमिशनच्या काळामध्ये देवबाप्पा राहत आहेत, प्रयत्न करत आहेत, त्यांची देखील काळजी घे. शाळेच्या मुलांसाठी सुद्धा प्रार्थना करते देवबाप्पा. कदाचित आम्हाला वाटत नव्हतं की जग इतकं बदलेल परमेश्वर देवबाप्पा, परंतु देवबाप्पा माणसं बदलली, जग बदललं, टेक्नॉलॉजी पुढे गेली. पण या टेक्नॉलॉजीमध्ये जात असताना देखील तू जिवंत परमेश्वर आहे, हे सत्य आहे देवबाप्पा. आणि हे सत्य आम्ही सगळ्यांनी मान्य करावं की परमेश्वराच्या व्यतिरिक्त या जगात कोणी मान नाही देवबाप्पा. सहाय्य कर देवबाप्पा. तुझी उपासना तू बंद केली नाहीस त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आम्ही प्रार्थना करतो देवबाप्पा आमच्या मंडळीतील महिला मंडळासाठी देवबाप्पा. आमच्या नेहमीच्या ज्या प्रार्थना आहेत दर शुक्रवारच्या त्या तू आशीर्वादित करत आहेस, म्हणून तुला धन्यवाद देतो. सर्वांसाठी असलेल्या आमच्या प्रार्थना आमची सेवा तू मान्य करून दे देवबाप्पा. संडे स्कूलच्या लेकरांसाठी प्रार्थना करते देवबाप्पा. जरी देवबाप्पा ते शरीराने एकत्र येत नसतील तरी देखील देवबाप्पा एक टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून ते एकत्र येऊन देवबाप्पा तुझी उपासना करत आहे. ती उपासना देखील तू मान्य करून घे. आमच्या मंडळीतील सर्व जे आजार आहेत देवबाप्पा त्या आजारांपासून प्रत्येकाला तू मुक्त कर देवबाप्पा. आम्ही प्रार्थना करतो देवबाप्पा सगळ्यांसाठी जी लेकरं आमच्या बाहेर देशामध्ये राहणारे आहेत, त्यात नॉर्बिन आहे, शीतल त्याची फॅमिली आहे, बाळासाहेबांची दोन्ही लेकरं,
त्याचे कुटुंब, मी प्रत्येकासाठी प्रार्थना करते देवप्पा आग्रहाची. या सगळ्यांची काळजी घेणारा परमेश्वर तू आहेस. प्रार्थना करतो देवप्पा आम्ही अर्चनाच्या मुलीसाठी, डॉलीसाठी, तिच्यावर जो देवप्पा प्रसंग आनंदाचा तू दिला आहेस, तिला बाहेर जाण्याची तू संधी देत आहेस, तुला धन्यवाद देते, तुझी उपकार स्तुती करते. आमच्या सर्वांच्या प्रार्थना तिच्या पाठीशी आहे देवप्पा. त्या लेकरांनी जी काही आपल्या आयुष्याची जे काही भविष्य बघितलेलं आहे, जी स्वप्न बघितलेली, ती स्वप्नांना तू साकार करणारा परमेश्वर आहे देवप्पा. कदाचित अंतकरण जड होत असेल देवप्पा, कुटुंबापासून दूर जात असताना, परंतु त्यांच्या आई वडिलांची, त्यांच्या कुटुंबाची काळजी घेणारा परमेश्वर तू आहे देवप्पा. त्यांना सहाय्य कर देवप्पा. देवप्पा त्याचं भविष्य, जे मुलं आहे देवप्पा भरायला वाढत आहेत, त्यासाठी देवप्पा त्याची पंख न छाडता त्यांना उडण्याचा देवप्पा प्रयत्न प्रत्येक आई वडिलांनी करून द्यावं, असं तू कर देवप्पा. आम्ही प्रार्थना करतो आमच्या मंडळीतील जे तरुण तरुणी आहेत लग्नासाठी देवप्पा, त्या सगळ्यांसाठी प्रार्थना करतो. योग्य वेळी योग्य समय त्यांना उत्तम अशा आशीर्वादाने भरून काढते बाप्पा. जे लेकर देवप्पा चांगले चांगलं स्थळ बघून प्रयत्न करत आहे, चांगले उत्तमातलं उत्तम देणारा परमेश्वर तू आहेस. कारण तू लग्नाच्या गाठी स्वर्गामध्ये बांधल्या गेलीस, फक्त धरतीवर उतरण्याचा अवकाश आहे देवप्पा. हिरा त्याच्या दृष्टीची त्यांनी वाट थांबावी, यासाठी तू त्यांना सहाय्य कर. प्रार्थना करतो तुमच्या मंडळीतील कोणी असेल देवा, व्यसनी असतील, त्याच्यासाठी प्रार्थना करतो देवप्पा. त्या वाईट गोष्टीपासून दूर ठेवणारा परमेश्वर तू आहेस. आम्ही प्रार्थना करतो देवप्पा आमच्या मंडळीतील जे लोक देवप्पा ह्या गोष्टींमुळे, कोरोनामुळे बेरोजगार झालेले आहेत, त्यांची काळजी घे, त्यांना देवप्पा सहाय्य कर. आम्हाला दाखव देवप्पा अशी लेकरं कोण आहेत, अशी कुठले कुटुंब आहेत, कारण देवप्पा असे शोधून आम्हाला मिळणार नाही देवप्पा. निदर्शनास आणणारा परमेश्वर तू आहेस, सहाय्य कर देवप्पा. देवप्पा प्रत्येकाच्या अंतःकरणाला स्पर्श कर, जेणेकरून त्यांच्यापर्यंत आमच्याकडून काही ना काहीतरी पोहोचवलं जावं, असं तू कर देवप्पा. सहाय्य कर देवप्पा. त्यांना लवकरात लवकर नोकरी मिळवू दे, ह्याच्यातून त्यांना वर आणणारा परमेश्वर तू आहेस देवप्पा. प्रत्येकाची काळजी घेणारा देवा तू आहेस, सांभाळणारा परमेश्वर तू आहेस देवप्पा. कारण देवप्पा पक्षी देखील आपले दाणे वेचून आपलं जीवनक्रम चालू करतात देवप्पा. त्यांच्यासाठी तू किती चांगल्या गोष्टी देतोस, आमच्यासाठी तू किती चांगला देशील देवप्पा. ह्याच्यावर आम्ही विश्वास ठेवावा, असं तू कर देवप्पा. आम्ही प्रार्थना
प्रीति अनंग सापिता कारिका वन छाया नता तत्वता धरणीला स्वर्गता अर्पिता व्यथकशाला लोके भटकावे मायसोनी शुभार्थ बाळे कोठे निघावे मायसोनी शुभार्थ बाळे कोठे जावे तुम्ही प्रस्तरा कोणी जावे तामाधुता सोडून अजेच्या मागे लागावे सोडून शांतच्या मागे लागावे कल्पलता सोडून शाल्मली शोधित हिंदावे नित्य सुधा सोडून शुंठीला का स्वीकारावे का स्वीकारावे सदा पाय येशूचे पुढे अन्य विषयाच सुचे मना जीवितनाचे हेरुचे तयारिना द्राक्ष वेल तो शाखा त्याची नेमजला ठावे मी पण गेले ख्रिस्त ख्रिस्त हे या पुढती गावे प्रभु येशूला नित्य मुखे गावे सेवारी करी नयनी बघावे चेताने गावे करी नयनी बघावे चेताने गावे मंडळी कृपा करून खाली बसून घेईल त्यावेळेस मी बाळासाहेबांना विनंती करतो की त्यांनी तो शास्त्र भाग आमच्यासाठी निवडलेला आहे त्यांनी आम्हाला लीड करावं थँक्यू थोडी वायर आहे का फक्त इकडे पुढे घ्या
अध्याय त्याचे 13 ते 16 वचन आहेत. 13 वचन आहे, तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात, तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात. प्रार्थना करूया. ते महान आणि गौरवशाली परमेश्वर पित्या, तुझे मनापासून उपकार करतो प्रभू. तो आमचा उद्धारक आणि तारक आहेस आणि प्रभू आमची काळजी वाहतोस, काळजी घेतोस, आमचा सांभाळ करतोस. आणि जो पवित्र दिवस आम्हाला निवडून ठेवलेला आहेस, पृथ्वीची उत्पत्ती करत असताना परमेश्वरा, ज्यामध्ये तुझ्यावर आम्ही वास्तव्य करावं, संगती करावी, आत्म्याने खरेपणाने आराधना प्रार्थना करून तुझा आशीर्वाद प्राप्त करून घ्यावा. आणि म्हणून जो प्रार्थना करतो 2021 वर्षातला हा पहिला खुशाबा दिन आहे, तो पूर्णपणे पाळण्यास आम्हाला ती धार्मिकता ते पाळते तू दे. आणि जे वचन पाहून देणार आहे त्या वचनाच्या कर्मी आम्ही एकत्र करू चिंतन करत असताना तो आमच्याशी बोल. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या नावाने, आमेन. पिता पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावाने आम्ही परमेश्वराचे अतिशय मनापासून उपकार मानतो. 1 तारखेला आपण पाहिले की या वर्षाचे जे आपलं जे ध्येय वाक्य आहे, स्तोत्र 138, की परमेश्वराचे उपकार स्मरण करा. की देवानं आमच्या जे उपकार केलेले आहेत, देवानं जे आम्हाला अनेक प्रकारचं सहाय्य केलेलं आहे आणि कशा रीतीने कशा पद्धतीने त्यांना या 2020 मधून 2021 मध्ये आणलेलं आहे. आणि खरोखरच जितकी त्याची स्तुती करावी तितकं ते कमी आणि थोडकाचं आहे. की ज्या दावीद राजानं 1 नाही 2 नाही 150 स्तोत्र जे लिहिलेले आहेत, त्याच्या आध्यात्मिक जीवनामधून परमेश्वराचा असल्याचा नातेसंबंध म्हणून त्याला म्हणलेला आहे की देवाच्या हृदयाशी जडलेला असा दावीद राजा. आणि त्याने परमेश्वराचं नातं, त्याचं नातं इतकं जवळचं की त्याने त्यामधून प्रत्येक प्रसंगामधून ही गीतं त्याने रचलेली आहेत. आणि आज त्या स्तोत्राचा वापर प्रत्येक मानवचा सर्व जगामध्ये आपण करतो. आणि या ठिकाणी या वर्षाला सुरुवात करत असताना आज पहिलं स्तोत्र आपण वाचलं आहे पाहिजे की धन्य आहे तो पुरुष जो निंदकाच्या वटी बसत नाही, पापीजनाच्या मार्गात जात नाही. हे ज्या सर्व गोष्टी आहेत जगामध्ये चालू आहेत, त्याही काळामध्ये होत्या, आजी होत्या. आणि म्हणून देवानं आपल्या लोकांना एक मार्ग दिलेला आहे, एक त्यांना वाट दिलेली आहे की आम्ही कोणत्या मार्गाने चालावं, कोणत्या रीतीने आम्ही वागावं. आणि म्हणून या ठिकाणी शास्त्र सांगत आहे की धन्य ते पुरुष, धन्य ते लोक जे निंदकांच्या बैठकीमध्ये बसत नाही, पापीजनाच्या मार्गामध्ये चालत नाहीत आणि त्या दुष्काळाकडे ते वळत नाही. आणि या ठिकाणी पाहतो कदाचित त्या काळात अशा प्रकारचे लोक होते की जे आजही जगामध्ये असते आहेत. आणि म्हणून त्यापासून आपला कसा बचाव व्हावा, सांभाळ व्हावा, आम्हाला कसं त्यापासून आलीच राहता येईल, जेणेकरून आपली वेळ ही योग्य रीतीने आम्हाला घालवता येईल आणि त्याचा आशीर्वाद या ठिकाणी आम्हाला प्राप्त करून घेता येईल. आणि म्हणून या ठिकाणी पुरुषी ख्रिस्त त्याच्या कार्याची सुरुवात करत असताना ज्या ठिकाणी पाहतो की जेव्हा लोक 4 मध्ये मत्त 4 मध्ये पाहतो की जो नाझारेन जाहीरनामा आहे त्याच्या सेवेचा जो काही कार्यभाग आहे तो कोणत्या प्रकारचा असेल. आणि तो म्हणतो देवाचा आत्मा माझ्यावर आलेला आहे. त्यासाठी सांगतो की हे काम मला करायचं आहे. देवाच्या 5 वर्ष जे आहे ते अनेकापर्यंत त्या ठिकाणी न्यायचं आहे. आणि मग ते करत असताना ह्या कार्यासाठी त्या लोकांची गरज आहे, शिजायची गरज आहे. आणि म्हणून या ठिकाणी तो जे या ठिकाणी जे सेवेचे पैलू आहेत आणि ते सर्वात प्रसिद्ध असं मत्तयाचं शुभवर्तमान, 5वाध्याय, डोंगराचं प्रवचन हे पाहतो सर्वांना माऊन. आणि आजही इतकं सुंदर आहे की त्या वचनानं देवाचं गौरव जगामध्ये झालेलं आहे, होत आहे, होणार आहे. आणि येशू ख्रिस्तानं आपलं अंतःकरण ज्याला म्हणतो त्याच्या भावना, त्याचं संपूर्ण व्यक्तिमत्व जे आहे या डोंगराच्या प्रवचनामध्ये त्याने प्रकट केलेलं आहे. ते कोणत्या प्रकारचं त्याचं राज्य असेल, कोणत्या प्रकारची त्याची सेवा असेल, कोणत्या प्रकारचं त्या ठिकाणी पाहतो. आणि ज्या ठिकाणी प्रत्येक धन्यता, धन्य धन्य म्हणलेलं आहे
की अशा प्रकारचे लोक की जे त्याच्या राज्यामध्ये असणं गरजेचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी आम्हाला डोंगराचं प्रवचन पाहत असताना सुरुवातीलाच येशू ख्रिस्तानं आपलं अंतःकरण आपल्या समोर चादर केलेलं आहे. जर तुम्हाला एखादी व्यक्ती काही बऱ्याच वर्षांत भेटला असेल आणि अति जवळची व्यक्ती, प्रिय व्यक्ती, आणि मग असं वाटतं का काय बोलावं, काय सांगावं, ते अंतःकरण आपलं अंतःकरण आपण बोलत राहतो रे का, कारण वाटतं ते ओझं जे आहे हलकं व्हावं, कोणीतरी ऐकावं, कोणापर्यंत जावं. आणि येशू ख्रिस्तानं हे संपूर्ण जगाला जे जग तर निर्माण केलेलं आहे त्या जगाला तो सांगत आहे हे अशा प्रकारचं त्याची सेवा आहे. आणि म्हणून त्याला म्हटलं येशू ख्रिस्त हा सोर्सलेस, तलवारी विना, हत्यारा विना असला राजा. आणि हा त्याचं राज्य पाहतो की जे लोक जगामध्ये होऊन गेले, त्याने जेव्हा राज्य केलं, ज्या रीतीने ज्या प्रकारे काही काळ लोकांना त्या ठिकाणी त्याची आठवण केली पण त्याचा विसर पडलेला आहे इतिहासामध्ये सुद्धा पाहतो. पण येशू ख्रिस्ताचा विसर न पडता तो वाढतच प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये, प्रत्येकाच्या मनामध्ये, घरामध्ये, जिभेवर, ओठावर येशू ख्रिस्त शांतीचा देव, शांतीचा प्रभू, हत्यारा विना, की ज्याने जग काबीज केलेलं आहे, का शांतीचा राजकुमार आहे. व ते करत असताना त्याला जगाचे सर्व हे जे हल्ले आहेत, आघात आहेत, प्रघात आहेत, सर्व त्याला पेरावं लागलेलं आहे, झेलावं लागलेलं आहे. कारण सत्य प्रगट करायचं असेल ते होणं गरजेचं आणि महत्वाचं आहे. आणि म्हणून येशू ख्रिस्तानं ज्या मार्गाने तो आला, ज्या मार्गाने ते कार्य केलं, आणि तो पुरुष ख्रिस्त आम्हाला सांगत आहे खरोखरच या वचनामध्ये. तो म्हणतो 13 वचनामध्ये म्हणलेलं आहे, 13-16 तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात, सॉल्ट ऑफ द अर्थ. आता एखाद्याला मीठ म्हणलं तर कदाचित त्यामुळे अरे काय मला मीठ मीठ आहो का, पण मीठ जे आहे किती महत्वाचं आहे. जर तुम्ही काही चांगल्या लोकांचं वक्तव्य ऐकलं असेल, जे महान असे लोक होऊन गेले, ज्याला आपण जे हिरो म्हणतो त्याच्या काळात की ज्याने जग निर्माण केलंय, आणि म्हणलं हे दिस इज लाईक अ सॉल्ट ऑफ द अर्थ. हे लोक जे आहेत पृथ्वीचे मीठ या नात्यानं त्यांनी जे रुची जगामध्ये आणलेले आहे, चव जगामध्ये आणलेला आहे, जो दृष्टिकोन त्याच्यामध्ये निर्माण केलेला आहे, अशा लोकांच्या जीवनाच्या कर्मी. आणि म्हणून ज्या ठिकाणी पाहतो मिठामध्ये बोलत असताना की जे जगामध्ये करप्ट भ्रष्टाचार सर्व प्रकारचे जे घाण आहे, या सर्व दुर्गंधीला दूर करणारच काही साधन असेल मीठ. कारण त्या मिठामध्ये जी शक्ती आहे, त्या मिठामध्ये सामर्थ्य आहे, त्या मिठामध्ये जे पावित्र्य आहे, प्युरिटी त्याला म्हणलेलं आहे. आणि ज्या ठिकाणी पुरुष ख्रिस्तानं म्हणलेलं आहे त्याच्या शिष्याला तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात, फक्त 12 लोक होते नाही का. आणि या ठिकाणी पाहतो खरोखरच त्यांना म्हणजे तुम्ही, कारण ह्या पृथ्वीला रुचकर करणं, या पृथ्वीला गोडीमध्ये तिची वाढ करणं, या पृथ्वीला वेगळ्या प्रकारचा उत्तम आशीर्वाद प्राप्त करून देणं हे अतिशय गरजेचं असं आहे. आणि म्हणून तो या ठिकाणी आहे तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात. आम्हाला दिसतं की या ठिकाणी देवाने जेव्हा जगाची निर्मिती केलेली, उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये पाहतो देव बोलला आणि आकाश पृथ्वी निर्माण झाले. ते कसे त्यावेळेस आकार विरोध होते, त्याला काही आकार नव्हता, विकार नव्हता, शून्य असं ते होतं. आणि या ठिकाणी 2021 वर्षाला सुरुवात करताना आमच्या समोर वर्ष कशा प्रकारचं आहे याचा आकार आम्हाला माहित नाही का, काय राखून ठेवलेलं आहे याची कल्पना माहित नाही. वर्ष आपल्या समोर आहे पण कोणत्या प्रकारचं आहे, आकार विकार त्याला सर्व प्रकारच्या गोष्टीच्या आहे, सजावटच्या आहे, ध्येयपूर्ती आहे. आणि या ठिकाणी आम्हाला दिसतं की परमेश्वर त्याने बोलला आणि या अंधकाराला, या आकारविरहित पृथ्वीला कसा आकार तो देत गेला, सजावट करत गेला, बोलला. आणि मग हे सर्व निर्माण झालेलं जे रवोंड आहे, जे सृष्टी आहे, सर्व ज्या गोष्टी आहेत, आज आपण जी मानवता त्याचा लाभ घेतोय. आज 2020 वर्ष पाहत आहोत, या सर्व सृष्टीचा आपण लाभ घेतो. आम्ही काही केलं नाही, फक्त त्याच्यातून जरा बोध झाला, त्याच्यातून आम्ही शिकतो आणि अनेकापर्यंत लाभ देण्याचा प्रयत्न करतो नाही का. आणि म्हणून म्हटलं खरोखरच की देवानं या पृथ्वीला, या निसर्गाला त्याच्या शब्दाने जो आकार दिला, त्याला जे त्याचं महत्व त्याला दिलं, आणि त्या गोष्टीमधून त्या काळापासून आज ते कार्य चालू आहे. आणि म्हणून ते चांगलं आहे, ते चांगलं आहे. देवाने जे केलं कसं आहे
चांगलं आहे. देवाच्या मुखातला शब्द का चांगला आहे. देव चांगला करणारा हा परमेश्वर आहे आणि ते चांगलपण आज इथपर्यंत सृष्टीमध्ये हे टिकून ठेवलेलं आहे. आणि टिकून ठेवलं तर कितीतरी माणसानं त्याचा दुरुपयोग केला कितीतरी आहे पाहतो. परंतु देवाचं चांगलपण या सृष्टीमध्ये जे साठवलेलं आहे. आणि म्हणून ज्या ठिकाणी असं म्हणलेलं आहे की परमेश्वर या जगाला आकार उकार त्याचं स्थान तो देतो. आणि म्हणून तुम्ही आणि मी हे वर्ष आमच्या समोर आहे. जर त्याला आकार द्यायचा असेल उकार द्यायचा असेल त्याला बनायचं असेल तर तुम्हाला न मला देवाच्या हातामध्ये समृद्ध होणं त्याला शरण जाणं हेच आमचं कर्तव्य आहे. कारण या वर्षाला महत्व देणारा तो परमेश्वर आहे. आमच्या अनेक कल्पना आहेत संकल्प आहेत उद्देश आहेत रिझर्वेशन आहेत. परंतु ते जोपर्यंत आम्ही देवाच्या हातामध्ये देत नाही जोपर्यंत त्याला समर्पित होत नाही जोपर्यंत धन्य होत नाही तोपर्यंत परमेश्वर आम्ही जोपर्यंत ते निंदकाच्या भेटीवर जात नाही जोडीच्या मार्गात जात नाही जे काही जगात आहेत जोपर्यंत आम्ही देवाच्या नियमशास्त्रामध्ये देवाच्या वचनामध्ये रमणाऱ्यापैकी जेव्हा होतो तेव्हा जसं काय ते पाण्याच्या फळात लावल्या झाडासारखं आपलं जीवन होतं. त्याला फळ येणार त्याला फलद्रूप होणार आणि परमेश्वर आमच्या या जीवनामध्ये या वर्षामध्ये एकाची गोडी निर्माण करतो. कारण प्रत्येक वर्ष प्रत्येक दिवस आमच्या जीवनाला एक वैभव काल पाहिलं एका तारखेला की देव तुम्हाला आणि मला मुकुटमुंडित करण्यासाठी गौरवानं तो संपन्न केलेला आहे. आणि म्हणून स्तोत्रकर्ता म्हणतो स्तोत्रामध्ये मानवतो काय त्याची आठवण करावी. काय आमचं व्यक्तिमत्व आहे पण देव आमची आठवण करतो आणि जगातलं जे चांगलं आहे सर्वात जे चांगलं आहे ते आम्हाला देतो. यासाठी आम्ही ते चांगलं घ्यावं चांगलं शिकावं आणि जगामध्ये आम्ही चांगलं करावं. आणि म्हणून तो म्हणतो तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात. कारण त्याच्यामध्ये ज्या ठिकाणी जे पवित्र आहे चांगलं आहे त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. ज्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की हा जो मीठ जो आहे पूर्वीच्या प्राचीन काळामध्ये रोममध्ये मिठाचा वापर हे जे दळणवळण आहे त्याचे ते नारळ या प्रकारचे करत होते. हा मिठाचा व्यवहार जो आहे पैशासारखे जे आहे त्याचं महत्व जे वाहतो हे कमर्शियल याच्यामध्ये ते करत होते. आणि याच्यापासूनच सॅलरी म्हणजे पगार सॅलरी जो शब्द आहे याच्यामधून तो झालेला आहे ते लॅटिन भाषेमधून या ठिकाणी सॅलरियम म्हणजे या ठिकाणी पाहतो खरोखरच की जे तुम्ही आणि मी काम करतो मेहनत करतो घाम घालतो म्हणलेलं आहे आम्हाला जे काही त्याच्या बदल्यामध्ये काय मिळतं म्हणलेलं खरं हे सॅलरी म्हणजे मीठ आम्ही जे आहे त्याच्यामधून आम्हाला देव कसं ज्या ठिकाणी म्हणजे आपल्या मानवी जीवनाचा तो भाग आहे. मीठ आपल्या मानवी जीवनाचा अतूट असा भाग आहे आणि त्याचं राहू शकत नाही. आणि म्हणून या ठिकाणी आम्हाला स्तोत्रशास्त्रामध्ये मिठाचा अनेक प्रकारे वापर केलेला आहे. आणि या ठिकाणी दुसरं राज्य याचा दुसरा अध्याय 19 आणि 22 वचनामध्ये या ठिकाणी आम्हाला दिसतं की दुसरे राज्य याचा दुसरा अध्याय आणि 19 ते 22 यामध्ये आम्हाला असं म्हणलेलं आहे की हे मीठ की जे विधी संस्कार आहेत अर्पण आहेत त्यामध्ये इस्रायल लोकांना देवाची आज्ञा आहे तुम्ही ह्या मिठाचा वापर अर्पणामध्ये करावा त्याची शुद्धता राखण्यासाठी. हे एक डिवाइन एक दैवी असं ते आहे. आणि म्हणून या ठिकाणी म्हणालं आहे आम्ही आमच्या अर्पणामध्ये समर्पणामध्ये मिठाचा वापर करणं अतिशय गरजेचं आहे दैवी आहे. आणि म्हणून म्हणाले रोमन लोकांनी असं म्हणाले खरोखरच कारण मिठासारखं कोणतीही मूल्यवान गोष्ट जगामध्ये नाही. कारण ते प्युअर आहे प्युरिटी सन आणि सॉल्ट की जे सूर्याच्या किरणानं समुद्रात जे पाणी जे आहे त्याचं कसं ते मीठ तयार सगळं शुद्ध गाळून जे आहे. आणि म्हणून म्हणायला खरोखरच त्याच्यापेक्षा दुसरं शुद्ध जगामध्ये नाही किमतीवान जगामध्ये नाही. पण आम्ही त्या मिठाची किंमत काढून टाकलेली आहे कारण मीठ आहे ठीक आहे कारण कमी रुपये मिळतं ते. परंतु त्याचं महत्व प्राचीन काळामध्ये पाहतो किती दांडगं किती महत्वाचं या ठिकाणी आहे. आणि म्हणून येशू ख्रिस्तानं सुद्धा त्याच्या सेवेमध्ये त्याच्या कार्यामध्ये त्याने त्याचा वापर या ठिकाणी केलेला आहे. लेवीचं पुस्तकाचा दुसरा अध्याय 13 वचन आहे
तो करशील त्या सर्व अर्पणामध्ये रुचकर कर, त्यामध्ये तो मीठ हे वापर. कारण देवानं दाविदाचे मिठाशी करा केलेला आहे. म्हणजे पाहतो की या ठिकाणी परमेश्वर कसं, आणि म्हणून म्हणलेलं आहे ते अन्नार्पणामध्ये घालण्याचं विसरू नकोस. जर तुम्ही घरी मेजवानी केली, काय लोकांना बोलवलं, इतकं सुंदर पकवान केलं, आणि जेव्हा आपण खायला बसतो आणि मग आता प्रत्येकात चव वेगळ्या प्रकारचे असतं, डायबिट टोमॅटो बीपी वगैरे जे काय असेल ते, परंतु ताबडतोब कळतं अरे याच्यामध्ये मीठ आहे किंवा नाही, आहे ना. आणि नवीन म्हणतो जरा मीठ द्या, हे द्या, त्या म्हणजे कितीतरी तुम्ही पैसे भरच अन्न करता, पण ते लहानच किमतीचं जे मीठ आहे त्या मिठानं त्याला जे रुचकर पण आहे, गोडी जी आहे, सुंदर खावा असं वाटतं नाही का. जास्त मीठ नाही, परंतु ज्या प्रमाणात आपण करतो. आणि म्हणून म्हणायला खरोखरच हे सूर्य आणि ज्या ठिकाणी जे समुद्र आहे त्याच्यामधून देवानं सर्व गोष्टी शुद्ध करून ज्या ठिकाणी ते केलेलं आहे. इतकंच नाही, या ठिकाणी म्हणणार आहे की हे मिठासारखं जे जीवन आहे आम्ही ते वापरत असताना ज्या ठिकाणी म्हणलेलं आहे दुसरं राज्याचा 2 अध्याय 19-22 ज्या ठिकाणी म्हणलेलं आहे त्या नगराचे रहिवासी आलिशाला म्हणाले, हे पहा हे नगर मनोहर स्थळी वसलेलं आहे, हे आमच्या स्वामीस दिसतच आहे, पण इथलं पाणी फार वाईट आहे. त्याने काय म्हणलं आहे, या नगराचे रहिवासी एलिशाला म्हणाले, पहा हे नगर मनोहर सुंदर आहे. आज जगामध्ये अनेक नगर आहेत, अनेक शहर आहेत, अनेक राष्ट्र आहेत, सुंदर वेगळ्या प्रकारे तयार केलेले आहेत, परंतु म्हणणार आहे यातलं पाणी वाईट आहे. म्हणजे सौंदर्य असून काय फायदा आहे, जर पाणी वाईट असेल की जे पाण्याच्या नात्यात संबंध आपल्या जीवनाचे जर पाणी, आणि म्हणून त्यांनी विनंती केलेली आहे हे पाणी फार वाईट आहे, फक्त वाईट नाही फार वाईट असं या ठिकाणी शास्त्राने म्हटलेलं आहे. असल्यामुळे दुसरा जो परिणाम आहे जमिनीत काय पिकत नाही, जमिनीत काही पिकत नाही. आणि मग त्याने म्हटले एक नवे पात्र मजकडे आणा व त्यात मीठ घाला, आणि त्याने ते त्याचकडे आणले. मग तो पाण्याच्या झऱ्याजवळ गेला, त्यात ते मीठ टाकून म्हणाला, परमेश्वर म्हणतो हे पाणी चांगले करीतो, यापुढे याने मृत्यू येणार नाही आणि पीकही बुडणार नाही. आणि आलिशाच्या या वचनावरून ते पाणी म्हणलेलं आहे चांगलं झालं, आणि आज वर ते पाणी चांगलं आहे. म्हणजे पाहतो की या ठिकाणी हे कसं जे वाईटपणा आहे, ज्या पातकामुळे वाईटपणा जगामध्ये आला, दुष्टपणा जगामध्ये आला, जे सर्व युद्ध मारामारी खून सर्व ज्या गोष्टी आहेत, जे घाणेरडे सर्व ज्या गोष्टी असतील जगामध्ये आलेल्या आहेत, पण जेव्हा आम्ही त्या मिठासारख्या वचनाचा वापर करतो ज्या ठिकाणी मला आहे ते वाईटपणा निघून गेलेला आहे. आणि म्हणून येशू ख्रिस्त शिकवण आहे आपले शत्रू काय करा, प्रेम करा, प्रीती करा. आपण आपल्या लोक प्रीती करतो, पण येशू ख्रिस्त का होतो आपल्या शत्रू प्रीती करा, दुसरा गार पुढे करा. आता आपण दुसरा गार होणार पुढे करता आपण त्याच्या घरात आपण देतो. सध्याची परिस्थिती जी आहे भयंकर प्रकार करतो. येशू ख्रिस्ताची शिकवण त्याला जे पावट त्याने केलेलं आहे, हा कडूपणा जो आहे, वाईटपणा जो आहे, दुष्टपणा जो आहे, जो माणसाला नष्ट करतो, जसं कायनानं हवेलाचा त्या रागानं जो खून केला, त्याच प्रकारचे खून जे आहेत हे मीठ देवाचं वचन आम्ही याचा वापर करतो, कसं शुद्ध ते जीवनामध्ये निर्माण होतं आणि कायमच ते रुचकर असं असतं. आज देवानं हे मीठ वचन तुम्हाला आम्हाला जगाला दिलेलं आहे, आणि हे मीठ त्याच्या काळात त्याचा लोक देवाच्या लोकांनी ज्याला हे प्रकट झालेलं आहे त्यांनी त्या काळाचा कडूपणा काढण्यासाठी गुलामगिरी, दास्य, भयंकर प्रकारच्या गोष्टी आहेत ते काढून टाकण्यासाठी ज्या लोकांनी आपला प्राण धोक्यात घातलं, हे मीठ की ज्याने ऋषी निर्माण होईल आणि हा वाईटपणा जो आहे तो कायमचा निघून जाईल. आणि म्हणून जगामध्ये बदल होत गेलेले आहेत आणि चांगलपणा निर्माण
या ठिकाणी झालेलं आहे. आणि म्हणून तुम्ही आणि शहर किती चांगलं असलं, किती सौंदर्य आहे, जातो जेव्हा सुट्ट्या पडता हे पडता एका ठिकाणी देखाव बनायचं, पण लोक कापड्यात पाणी वाईट आहे, लोक वाईट आहेत. आणि जर त्या ठिकाणी आम्हाला तो वाईटपणा काढून टाकायचा असेल तर आम्हाला युद्ध करून चालत नाही, भांडण करून चालत नाही, काय करून चालत नाही. देव आज सोबतच आहे. आणि या ठिकाणी बाराक ओबामा जे आहेत, ओबामा जे माजी राष्ट्रपती होऊन गेले, त्याने म्हणे एज्युकेशन म्हणजे शिक्षण म्हणजे फक्त सर्टिफिकेट डिग्र्या संपादन करून होतं, एवढ्या डिग्र्या एवढ्या हे केलं. पण त्यांचं असं वाक्य आहे, एज्युकेशन म्हणजे काय, तुमचं वागणं, तुमचं बोलणं, तुमचं चालणं, तुमचं कॅरेक्टर, दॅट इज एज्युकेशन. म्हणजे ज्या ठिकाणी जे एखाद्यानं इतकं शिकलं, मग त्याला इतकं गर्व असतं आम्ही एवढा शिकलोय, आपण काय नाही. परंतु या ठिकाणी त्यांचं म्हणणं आहे की इट बिकम्स हंबल. जो मनुष्य नम्र होतो त्या शिक्षणानं त्याला रुची निर्माण होते, त्याला शिस्त निर्माण होते. काय बोलावं, कुठं काय बोलावं, कसं बोलावं आणि कसं हे प्रश्न एकापाशी डिझॉल्व करावं. आणि म्हणून म्हणा खरोखरच ते शिक्षण हे शिक्षण तुम्हाला आणि मला दोन्ही परिस्थिती जे आहे त्यामधून तुम्हाला आणि मला या ठिकाणी दिलेलं आहे. तुम्हाला मला कळतं, देव सांगत आहे की परमेश्वर आमच्या जीवनामध्ये जे ऍश्वर युनिव्हर्सिटी आहे त्याचे प्रेसिडेंट ग्रे मॅडम रिटायर झाले, त्याने फार सुंदर एक दिवस लिहिलेलं आहे आणि म्हणते की वी ऍज अ सॉल्ट, आम्ही संस्था जे आहे एक मिठासारखे जे आहेत, विद्यार्थी शिकतात, बाहेर पडतात, वेगळ्या प्रकारचे पद बसवतात आणि ते मर्ज होऊन त्या ठिकाणी ती रुची, चांगलपणा, चांगलं शिक्षण, चांगलं वातावरण, चांगलं परिस्थिती जे आहे लोकांच्या मनाचा बदल पालटतोय, हा करण्याची केला जातो. आणि म्हणून म्हणलेला खरोखरच की या ठिकाणी इलिशाने अलिशाने म्हणलं ते मीठ घेऊन या, पाणी घेऊन या आणि ते मीठ घेऊन या. आणि त्याने कसं ते झऱ्याजवळ, म्हणजे इथून जे चौदा भाग पडतात आपल्या येशू ख्रिस्त म्हणतो की तुम्ही जे बाहेरून खाता त्याच्यामुळे मनुष्य घाण होत नाही. मधू जे येतं, हा भारतीय मान आलते, हा मधू बाहेर पडतं, सगळं दुष्टपणा जो आहे. म्हणून तो म्हणतो झऱ्याजवळ जिथून तो झरा जो आहे, जिथून जे काही पडतं ते शुद्ध होण्यासाठी, शुद्ध पडण्यासाठी ज्या ठिकाणी देव त्याचे शब्द. आणि म्हणून आम्ही पाहिलेलं आहे 1 तारखेला की उपकारस्तुतीचं जीवन तेव्हाच होतं जेव्हा त्याच्यामध्ये रमतो, त्याला शरण जातो, त्याच्या पायथ्याशी बसतो आणि वचनामधून, भक्तीमधून, प्रार्थनेमधून आणि या देवाशी बोलतो. तेव्हा आम्ही इतरांशी बोलायसाठी परमेश्वर आम्हाला त्याच प्रकारचं या ठिकाणी सहाय्य करतो. आणि म्हणून आज तुम्ही आणि मी एक कमिटमेंट आहे तुम्हाला मला, एक समर्पण आहे तुम्हाला मला की ह्या वाईट जगामध्ये जे मुळात जे चांगलं आहे, जे वाईट केलं गेलं, दूषित केलं गेलेलं आहे, अधिक दूषित होऊ नये म्हणून तुम्हाला मला हे रुचकरपणा, हे पवित्रपणा आणि त्याच्यावर वेगवेगळे फ्लेवर जे आहेत त्याच्यामध्ये त्या प्रकारची जी चव जी आहे निर्माण करण्याचं काम तुम्हाला मीठ म्हणून देवानं तुम्हाला मला पाचारण केलं आहे. जरी आपण नाही म्हणतो आम्ही 2% आहोत, 1% आहोत, त्याचा काय फरक पडत नाही. आम्ही 1 किलोमध्ये आम्ही काय पाहिलेवर मीठ घालत नाही, घालाल तर तुम्हाला ते आणि म्हणून मोजके जे विश्वासणारे आहेत ख्रिस्ती लोक आहेत, संख्येमध्ये नाही, गुणामध्ये, चारित्र्यामध्ये, वागण्यामध्ये, बोलण्यामध्ये. आणि मला आठवतं की युनी गोपाल म्हणून फार महान असा मनुष्य होऊन गेला इतिहासामध्ये. ते रेल्वेमध्ये होते, बिने रिटायर आहेत. आणि या ठिकाणी म्हटलं जेव्हा पाकिस्तान भारताची फाळणी झाली, रेल्वेचा कार्यभार जो करायचा होता आणि मग जे काही इंडियाला देणं असेल, पाकिस्तान देणं असेल, आणि मग वेणुगोपाल यांची निवड केली. आणि त्या ठिकाणी त्या खालच्या गौरव हे जे करतोय वेणुगोपाल ते आम्हाला मान्य आहे. म्हणजे हा विश्वास त्या माणसामध्ये
इतकं सहजपणा, रुची, सत्यपणा जो आहे बाहेरच नाही. आणि आज अशाच लोकांचे प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये, प्रत्येक कार्यामध्ये, सर्व क्षेत्रामध्ये आज अशा लोकांची तुम्हाला आणि मला देवा राजामध्ये गरज आहे. आपल्या चेस्टमध्ये ज्या पाहतो अशाच प्रकारचे उपासक, रुची आणणारे, गोडी आणणारे, फ्लेवर निर्माण करणारे, त्यांच्या जीवनानं त्यांच्या जीवनाच्या करवे आणि पिता परमेश्वर करो हा जो मेज आपल्यासाठी मांडलेला आहे. आपण आज जगामध्ये ते घेणार आहोत लॉकडाऊन मध्ये. आणि जोपर्यंत ही महामारी आहे, बंधन आहेत, आपण ते पाळणार आहोत. जेणेकडनं लवकरात लवकर ही निघून जावं आणि देवाची खरीखुरी शांती, खरंखुरं जे शुद्धपणा आहे, पावित्र्य आहे, चांगलपणा आहे, रुचकरपणा आहे, त्यामध्ये यावं आणि ही पिढा निघू पुन्हा जगाचं जीवन सुरळीत व्हावं. आणि म्हणून आपण जिथे कुठे आहोत, जिथे कुठे राहतो, मीठ म्हणून आम्हाला वापर करायचा आहे. पुढचा भाग मी घेतला नाही मुद्दा, कारण मीठ जे आहे चांगला वापर जो आहे ते लोकांना आमचा करावा, आम्हाला करता यावा आणि खरोखरच आपल्या जीवनाच्या कर्मे आपल्या देवाचं गौरव व्हावं. त्यावेळेस मी बाळासाहेबांना विनंती करतो की त्यांनी मंडळीसाठी ज्या जाहिराती असेल त्यांनी त्या द्याव्यात. आम्ही परीक्षेचे पुन्हा मनापासून उपकार आणतो. वर्षाचा पहिला रविवार या ठिकाणी आम्हाला अशा प्रकारे साजरा करण्यासाठी पूर्ण आम्हाला सहाय्य केलं, आपल्यावर ठिकाण आणलं, त्याबद्दल जे आपण उपस्थित आहोत, आपल्यामध्ये जे पाहुणे असतील, सभासद, त्या सर्वांच आम्ही स्वागत करतो. सर्वांच उपासना आशीर्वाद करो आणि ज्यांना इथे येता येत नाही त्या बंधनामुळे त्यांनाही उपासना आशीर्वाद करो अशी देवाच्या प्रतिभावर प्रार्थना करतो. आपली रविवारची उपासना अशा प्रकारे सकाळी 8:30 9 वाजता सुरू होईल, जोपर्यंत ही परिस्थिती आहे. आणि पुढच्या रविवारची जी उपासना आहे, संचालन मिसेस उपासना उन्मेष उजगरे त्या करतील. आणि पुढचा रविवार जो आहे मित्रचन इंडिया, त्याचा 40वा वर्धापन दिन आहे. त्याबरोबरच आपले नेहमीच्या प्रार्थना आहेत, आपण एकमेकाला फोन करून विचारपूस करून करीत राहतो, ते आपण करीत राहूया. त्याबरोबर त्या ठिकाणी जे आपलं देणं आहे, चर्चचं दान, चर्च फंड जे काय असतील ते नियमितपणे आपण देऊया.
जेणेकरून त्यामधून देवाचा गौरव होईल आणि या मंडळीच्या कार्यभाग आहे त्यामध्ये सर्व प्रकारचा सहभाग हा प्राप्त होईल. त्याबरोबरच या ठिकाणी मी पूर्व धन्यवाद देतो की मिसेस आजच्या ना डेव्हिड स्वामी येतं हे जे आजचं होलकमिन आहे जे पॅकेज आहेत ते त्यांच्याकडनं आहे. आम्ही फार मनापासून उपकार मानतो आणि तुम्हाला जो आशीर्वाद देऊ. त्याबरोबरच या ठिकाणी हे जे बॅक आहेत ते जरा कठीण आहे म्हणजे तो होण्यासाठी फक्त तुम्हाला उघडता येतं ते आणि मी जेव्हा आशीर्वाद देईन आणि मग नंतर जेव्हा म्हणेन तुम्ही घ्या मग त्यावेळी आपण ते ओपन करून त्याच्यामध्ये भाकर आहे नंतर ते द्राक्ष त्या ठिकाणी आहे. तो अशा सध्या अशा प्रकारच्या आपल्या ह्या जाहिराती आहेत. विषय करून प्रार्थना आठवण करा जेवण केलं लवकरात लवकर परत बाण निघून जाईल. चर्चचे कॅलेंडर जे आहेत ते ज्याने घेतल्याची कृपा करून त्याने घेण्याची कृपा करावी आणि त्या कॅलेंडरमध्ये थोडीशी चूक झाल्यामुळे आता मी काल पाहिलं जे आहेत जे सेक्रेटरी सोशल कमिटी जे नावं जे आहेत वरचे थोडेस ते तर ते त्याच्यामध्ये त्याबद्दल क्षमा होतं कारण मी कालच जेव्हा उघडलं ते पाहिलं ते परंतु ते जे असेच आपलं समोर ते आहे आपण त्याचा वापर करूया. तर हा यावेळेस दान पण घेण्यात येईल आणि प्रभूच्या स्तुती करता आपण गीत क्रमांक 533 हे गाऊया. मंडळी उभी राहील प्रार्थना करूया. हे आमच्या अब्राम इसाक याकोब यांच्या जिवंत देव बाप्पा पुन्हा एक बार देवा तुला मी धन्यवाद देतो प्रभू या वेळेसाठी. ती वेळ देव केलेली आहेस की आम्हाला तू दिलेला आहेस त्याच्यातून आम्ही तुला काही द्यावं आणि प्रभू जे देणार आहोत ते तू आशीर्वादित कर. माझे प्रिय प्रभू या मंडळीमध्ये तुझ्या आशीर्वादाने प्रभू तुझ्या देणे आणि कृपेने जे काही कार्य हो घातलेले आहे प्रभू येणाऱ्या फ्युचरमध्ये ते तू सिद्धीच नाही आणि प्रभू आमच्याद्वारे तू चालू जाशील तुझी स्तुती होईल तुझं गौरव होईल असं तू करून घे बाप्पा प्रभू. प्रार्थना करतो प्रभू प्रत्येकाच्या खिशाला तू आशीर्वाद दे प्रभू. प्रत्येकाच्या घरामध्ये तुझ्या बरकतीचा हात असू दे प्रभू. प्रत्येकाच्या घरातील तेला मिठाला पिठाला प्रभू तुझ्या बरकतीचा हात असू दे की जेणेकरून बाबा त्यांच्या ते कुपीचं तेल कधी आटणार नाही आणि प्रभू त्यांच्या डब्यातलं पीठ कधीही संपणार नाही. माझे प्रिय प्रभू या वेळेसाठी तुला धन्यवाद देतो प्रभू. देणारा प्रत्येक हात आशीर्वादित कर आणि प्रभू खरोखर त्याच्याद्वारे जे येईल त्याच्या देणे तुझ्या मंडळीतील काम तुझ्या मंडळीतील सेवा कार्य प्रभू तुझ्या दयेने आणि कृपेने तो सिद्धीस निश्चित आमचा विश्वास आहे प्रभूची स्तुती होऊ दे. धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रियाने गोड नाव तुम्हाला बापा आमेन. गीत क्रमांक 533. तू बुलाविले सेवा कराया प्रभु तरी विश्वासे तुझ जवळी मज नित्य राहू दे. मज जोडी प्रभु तुझ्याशी मज घे तवा खुशीशी प्रभु घे तव सेवेला क्षम व्हावेसे तरी ख्रिस्ता तव इच्छेला
वश सर्व स्थिर व्हावे आशे प्रभु तुझ्याशी तव भरोसा दाओनी माझे तव खुशीशी प्रभु हे ओढोनी क्षणभरी तुझ जवळी किती शांती मनाशी किती मागणे प्रीती भाषणे जशी मित्राशी माझ जोडी प्रभु तुझ्याशी तव भरोसा माझ घेई तव खुशीशी प्रभु घेई तरी संपत्ती देव प्रीतीची इहलोकी कळे भरती तैशी सदानंदाची नमेश्वर भावी माझोरे प्रभु तुझ्याशी तव भरोसा दाओनी माझ घेई प्रभु तुझ्याशी बाळासाहेबांना विनंती करतो आशीर्वाद द्यावा. ज्यांचे वाढदिवस लहानच्या होदापदी झाल्याचे त्यासाठी प्रार्थना मी करतो. पुरुष मला आशीर्वाद द्यावा. काल माझा वाढदिवस होता. अनेक लोकांच्या शुभेच्छा व्हॉट्सअप बरेच मेसेज होते. तुमच्या सर्व प्रार्थनेबद्दल प्रेमाबद्दल फार उपकार आणतो आणि अशाच प्रार्थना करूया. हे थोर आणि गौरवशाली प्रेमळ कृपाळू परमेश्वर आमच्या स्वर्गीय पित्या, प्रभू तू किती महान तू देव आहेस. आणि प्रभू आपण आम्हाला रुची देण्यासाठी, रुचकर बनवण्यासाठी परमेश्वरा स्वतःच जीवी रक्त तू सांडलंस, स्वतः शरीर तू मोडलंस. प्रभू आमची सर्व बलिदान त्यावर घेतलीस आणि सर्व काही तू सहन केलंस. यासाठी परमेश्वरा आमच्या जीवनाला ती रुची, ते पावित्र्य, शुद्धता आणि चव निर्माण व्हावी. आणि प्रभू दूषित आणि वाईट झालं जग चांगलं व्हावं, रुचकर व्हावं आणि बापा ते फळं फुलं पीक देणारं व्हावं. आणि म्हणून प्रभू तर धन्यवाद देतो परमेश्वरा महान तुझ्या दैवी कृपेबद्दल.
आम्हाला लय नम्र असं ठेव प्रभू, जे काही तुम्हाला आयुष्य दिलेलं आहेस आम्हाला योग्य प्रकारचा वापर करता यावा प्रभू, म्हणून आम्हाला पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन कर. आणि प्रभू जे अकाल विरीत हे वर्ष आमच्या समोर आहे परमेश्वरा, त्याला आकार देणाऱ्या परमेश्वराच्यावर आहे हा आमचा मानाचा विश्वास आहे. आणि म्हणून प्रभू वर्षभरामध्ये अशा जीवनात आकार दे, उकार दे, उत्तम अशा आशीर्वाद भरून काढ परमेश्वरा. आम्हा सर्वांच्या अंतकरणाच्या प्रार्थना, प्रभू आमच्या विनंत्या आणि कळकळ जे आहे परमेश्वरा आपल्या कुटुंब लेकरा संबंधानं, त्यांच्या भविष्या संबंधानं, प्रभू मंडळीच्या सर्व वाढी संबंधानं, या जगातला हा दूषितपणा प्रभू हे करोना निघून जाण्या समाधान परमेश्वरा, आणि पुन्हा या जगामध्ये ती गोडी, ती शुद्धता निर्माण होण्यासाठी परमेश्वरा दया कर, कृपा कर, अशी ती अपत्र पाजव कळकळीची प्रार्थना करतो. तुझ्या मनापासून उपकारांत प्रभू तू वर्षावर मला राखला सांभाळस, आणि किंवा तुझ्या कृपेने दयाने परमेश्वरा जिवंताचे भर मला जेवण ठेवलंस, त्याबद्दल मनापासून तुझ्या पाया पडून तुझे उपकार मानतो परमेश्वरा. आणि विनंती करतो प्रभू या वर्षभरामध्ये जी तुझी कृपा दया हो त्यानुसार ते घडावं व्हावं, आणि प्रभू सदैव तू सुखी संपन्न निरोगी नम्र राहून तुझ्या वचनाची सेवा अखंडपणे करता यावे प्रभू, ते करण्यासाठी दया आणि कृपा तो कर. प्रार्थना विनंती करतो परमेश्वरा. आमच्यामध्ये प्रत्येक लहान तर प्रभू कुटुंब लेकर प्रभू सध्या संयुक्त लेकर प्रभू एकत्र येऊ शकत नाहीत, या परिस्थितीपर्यंत प्रभू संडे स्कूल टीचर सुपरडेंट जे काही प्रयत्न प्रभू करत आहे त्यांना उदारपणात त्यांना ठेवण्यासाठी प्रभू कृपा त्यांच्या तो कर. तरुसंघ, मित्रमॅन आणि संपूर्ण कार्यकारी मंडळ प्रभू प्रत्येकाचा आश्वास दे बाप्पा, की आम्हाला हा मंडळीमध्ये असलेला उदारपणा प्रभू चौदारपणा टिकवण्यासाठी वाढवण्यासाठी पत्राची कृपा द्या तो कर. आणि पुढे सर्व जे उपासना आहेत पुढे ज्या ज्या रीतीने आम्हाला करता येईल लाईव्ह ऑनलाईन करण्यासाठी परमेश्वर आमचे प्रियविकी करंदीकर आणि त्यांचे सहकार्य परमेश्वरा स्टाफ स्टुडंट मदतपूर्व करत आहेत मंडळीला, त्यांनी पुरासा आशीर्वाद दे परमेश्वरा. आणि ही महान अशी सेवा प्रभू एक आशीर्वाद भरून जावी असं दयन आणि कृपेत कर. आणि प्रार्थना विनंती करतो परमेश्वरा प्रभू हे दान ते पण तुझं आहे, तो आम्हाला आपण देतोस, तू दिलेला आहेस. आणि ज्या हातानं ज्या बुद्धीनं विश्वासावर दिले गेलेला आहे देणारे हात नांद कर दयाच्या कृपेच्या का परमेश्वरा. आणि ज्या पोत्र कार्याच्या दिलेल्या आहे परमेश्वरा स्वर्गीराच्या वाढीसाठी प्रभू ती पूर्ण करता यावे अशाच प्रकारचं दानाचं देणं वापर करणं कृपेचे देश असू दे. नाही प्रभू धन्यवाद देतो प्रभू आजच्या उपासनेमध्ये आमचे प्रिय सचिन यांनी फार चांगल्या प्रकारे जे काही पुढारपण केलं तुला धन्यवाद देतो परमेश्वर, त्यांना आशीर्वाद दे. त्यांचे प्रिय वडील आमचे स्वामी रांगरे अंकल त्यांना स्पर्श कर परमेश्वर, तुझं आरोग्य त्यांना तू दे प्रभू, आणि तुझा चांगलपणा आरोग्यपणा त्या घरामध्ये. आणि प्रभू सचिन प्रभू सुषमा तरुण लेकरांच्या जीवनामध्ये आशीर्वाद भरून काढ, उत्तम आशीर्वाद त्यांना तू दे. पुन्हा आम्ही सगळं सोपं देतो परमेश्वरा. आणि लहानची प्रार्थना दैन्य तारक उद्धारक प्रभू ख्रिस्त याच्या पवित्र आणि प्रेम मागतो म्हणतो आहे आमेन. आपण वेळ असतानाच आपण विधीचे पुस्तक वगैरे नाही, पण तुम्ही व्यासपीठ वाचतो. संस्कार विधी पुस्तकामध्ये जे आहेत ते वाचण्यापूर्वी आणखी एक मला सांगायचं राहून गेलं काल परवा. भारती कांबळे, शशिकांत कांबळे आणि
अभिषेक ते फार बिलकुल टायमाला ते वाढदिवस आहेत ना, ते वाढदिवस वजापदेन अॅक्युरेट 12च्या बरोबर टायमाला. हा रोजी हा म्हणजे थँक्यू भारतीय वय शशिकांत आणि अभिषेक. हे फार मोठी चांगली सेवा पवित्र सेवा आहे. जी मंडळीला कशी गोडी निवा करायची हे रुचकरपणा जो आहे. थँक्यू व्हेरी मच. धार्मिक असा जो शिकली जो आपल्या पित्यावर कवरे आहे तोच आपल्या पापाबद्दल प्रायश्चित आहे. आपल्याच नव्हे तर जगाच्या पापाबद्दल आहे. तुम्हाला आपल्या पाप कर्माचा खरा खरा मनापासून पश्चाताप झालेला आहे. तुम्ही आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्याच्या प्रमाणे उदारपणे वागता आहात. परमेश्वर आज्ञानुसार त्याच्या मार्गाने चालण्याचा तो पूर्वीच्या वाईट गोष्टीचा त्याग करून आपले आचरण सुधारण्याचा निश्चय करता म्हणून मनाला समाधानाचा लाभ व्हावा यासाठी आपण संस्कार करून घेण्यास पुढे व्हा आणि भक्ती चित्तानं गुढी टेकून सर्वसमर्थ परमेश्वराच्या नवर्तने आपली पापे कबूल करा. पुढचा भाव मी वाचतो या ठिकाणी, ज्याला पाठ असते तू वाचा. हे सर्वसमर्थ परमेश्वरा, पुरुष ख्रिस्ताच्या पित्या, सर्व वस्तूंच्या उत्पन्न करत्या, सर्व मानवांच्या न्यायाधीशा आणि तुझ्यासारख्या दैविक कृपासागराच्या इच्छेवर जाऊन वेळोवेळी कायिक वाचिक व मानसिक अशी दुष्कर्ते पाप ताजापणाने केले. त्यामुळे तुला आमचा साथीवर आला व तुझा क्रोधाने भडकला. त्यात यज्ञ झाले. ही पापे पदरात घेतो. त्यामध्ये आम्हाला फार खेद, पश्चाताप व शोक होत आहे. त्याची नुसती आठवण झाली तरी मनाला यातना होतात. त्याचा भार आम्हाला अंतस्थ झाला आहे. हे परम दयाळ पित्या, आम्हाला दया कर. आमच्या हातून झाले आहे त्या सर्वांची क्षमा आम्हाला तुझा पुत्र आमचा प्रभू ख्रिस्त यासाठी कर. ज्या नावाचा भाव म्हणून यापुढे उपरतीला अनुसरून आमच्या हातून वर्तन घडून तू सेवा होईल, तुला संतोष होईल असे कर. आमचा प्रभू ख्रिस्त याच्याद्वारे आमेन. जरा माईक 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 नाही हे राहत. अच्छा आपण खाली बसूया. परमेश्वर आमच्या सर्वात पित्या, परमदाने वचन दिल्यास की जे मनापासून पश्चाताप करून खऱ्या विश्वासाकडे होता त्या सर्वांच्या पाप क्षमा तो करतोस. आम्हाला तू दया कर. आमचे सर्व पाप क्षमा करून आम्हाला त्यापासून मुक्त कर. आमच्या सुजवते बोलू दे. आम्हाला त्यांना सतत धरून राहू दे. आम्हाला सारखा जीवनाचा लाभ होते. आमचा पुरुष ख्रिस्त याच्याद्वारे आमेन. आपण वाचूया. हे सर्वसमर्थ परमेश्वरा, तुझ्या पुढे सर्व मनुष्याच्या अंतःकरण उघडे आहेत. तर तुला त्यांच्या सर्व इच्छा माहित आहेत. तुझ्यापासून काही गुप्त राहत नाही. आम्ही तुझ्या पूर्णपणे भक्ती करावी. आम्हाकडे तुझ्या पुत्र नावाचे महत्व यथायोग्य व्हावे म्हणून तर आपल्या पुत्र आत्म्याच्या प्रेरणेने आमचे चित्तशुद्धी कर. आमचा प्रभू ख्रिस्त याच्याद्वारे आमेन. हे दयाळू प्रभू, आणि तुझ्या आम्ही तुझ्या मेजाजवळ आमच्या रीतिमताचा भरोसा बाळगून येत नाही, पण अनेक प्रकारे आम्हाला झाल्याच्या मोठ्या करुणेवर भरोसा ठेवून येतो. तुझ्या मेजा खाचा चूत टिपून घ्यास आम्ही योग्य नाही. ज्या प्रभू धर्म असा आहे सर्व दया करावी तूच आहेस. यास तो दया प्रभू, तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्या अमूल्य रक्ताने आमच्या पापाचे क्षारण होईल. त्याचा आमच्या सतत वास होईल. आम्ही त्याच्या ठाई राहू. आमचा विकास होऊन आम्हाला खरी जीवन प्राप्त होईल. अशा विश्वासले पुत्र येशू ख्रिस्त याने अर्पण केले शरीर व साने रक्त या स्मरणामध्ये आम्ही घेऊन भाकर द्राक्ष स्वीकार करतो. आमेन. या सर्व संत परमेश्वरा, आमच्या पित्या, तू दयापणे आपल्या कुठलाही पुत्र येशू ख्रिस्त याच्या आमच्या पापाबद्दल वदतवर प्राणावतो देऊन दंडाचे भरपाई करण्याची काम योजना केली. तिच्या वेगाने त्याने एकदाच प्राणावती दिली. अखिल जगाच्या पापाबद्दलचा पराचिताचा इतिहास पुरेपूर जितका पाहिजे तितका यत्न केला. त्याने आपल्या भाऊबरोबर सतत आठवण करून देणारा विधी स्थापून
माझे पूर्णागुण होईपर्यंत करीत राहा, अशी आपल्या पतशोध महाराज मला आज्ञा केली आहे. या असतो दयाळू पित्या, आम्ही तुला अति नम्रतेने विनवतो की तू आहे आमच्या आहे का नाशक, तुझा पुत्र आमचा तारा येशू ख्रिस्त याच्या पत्रविधीप्रमाणे उत्पन्न केले पदार्थ भाकर द्राक्षरस त्यांचे मरण यातना या स्मरणामध्ये आम्ही घेऊन त्या पवित्र शरीराचे रक्ताचे वाटेकरी व्हावे. जर काढ जरा हे जरा ओपन करा. पराजय केला गेला, त्यावर भाकर घेतले आणि उपकास करून ते मोडले. आपल्या शिष्य तेवढे घ्या खा, तुम्हाला दिले जात आहे, असे माझे शरीर आहे तेव्हा या स्मरणात करा. आमेन. हे दे मला, मी प्रार्थना करतो. त्याचबरोबर त्याने भोजनाला पारा घेतला आणि उपकास करून त्याग दिला आणि म्हणजे तुम्ही सर्वातील प्या, कारण पापाच्या समस्या तुम्हाला करता बहुता कथे सांडले जात आहे, असे नाव करा किंवा जगता आहे. जितक्या तुम्ही प्या तितक्यांदा माझ्या स्मरणात करा. आमेन. झालं का? ठीक आहे. हे प्रभू पवित्र पित्या सर्व सर्व सनातन देवा, आम्ही सर्व काळ तुझे उपवास करावे कर्कचित आणि आमचे आवश्यक करते आहे. याच दूत आपण वाचूया. आधी दूत सर्वातील सर्व समुदाय यांच्या तो गौरव सहितो आणि थोर मानितो आणि निरतस्तुती करू म्हणतो. पवित्र पवित्र सैन्यांचा प्रभू देव, आकाशाने पूर्ती तुझ्या गौरवाने भरले आहे. प्रार्थना प्रभू तुला गौरव असो. आमेन. आपण ते जरा मिलिंद मानसे अर्चना जरा ते मदत करायचं, जरा ते बंद ज्याला उघडता येईल ते का थोडस. हा तर भाकर आहे, भाकर घेतले वाचतो तर घ्या. रोजीबाई ओपन करा, आता भाकर घ्या आणि मग आपला प्रोसे ख्रिस्त या शरीर तुम्हाला दिलं गेलं ते तुम्हाला सारोग्य जीवाचा व्हा म्हणून तुम्हाला जीवाचं रक्षण करो. ख्रिस्त वर्ष वरण पावला त्या स्मरणात हे करा, वही घेऊन खा आणि उपवास करीत आपल्या उद्धार भाव त्याचे पोषण करा. आमेन. घ्या, तुम्ही घेतलं ते घ्या खा. विके घेतलं ते जरा सील आहे ना, ते डिल्युशन होऊन फार तुझं केलेलं आहे. आपला प्रवेश ख्रिस्त याची रक्त असे सांडले गेले तुमच्या शरीरास जीवात्म्यास सा जीवनासाठी राखो. ख्रिस्ताचे रक्त मासे सांडले गेले त्या स्मरणात हा प्या उपकार माना. घ्या प्या. जी शांती सर्वबुद्धीच्या पलीकडचे आहे तुझ्या अंतकरणास मनास ती राहो आणि हा रुचकरपणा जो आहे, शुद्धपणा जो आहे, चवदारपणा जो आहे त्याच्या कृपेचा आपल्या जीवनामध्ये राहो आणि देव तुम्हाला आशीर्वाद देव. आमेन. हे जे ग्लास आहे ना तुम्हाला स्वतःला ते घेऊन जायचं आहे. बाहेर तिथे डस्टबिन केलेले आहे त्याचं टाकून द्यायचं आहे. हा प्लीज बाहेर ठेवलेलं आहे ते जाताना टाकून द्या. आणि त्यावर सूचना की जे लोक वडील लोक आहेत ज्यांना येता येत नाही तर त्यांच्या घरचं जर कोणी आला असेल तर तुम्ही ते घेऊन जाऊ शकता. ते पॅक घरी आई वडिलांना जे काय असेल त्यांना तुम्ही देऊ शकता. ते आम्ही आशीर्वाद केलेला आहे, कॉन्ट्रीब्यूट केलेलं आहे. त्या कृपा करून ज्यांचे वयस्कर आई वडील आहेत किंवा त्यांना येता येत नाही नियमामुळे ते तुम्ही कॅरी करू शकता आणि
त्यांना द्या की ते घेऊ शकतील. ठीक आहे, आपण सहज उभे राहिले. आपण एकत्र वाचूया. परमचा देवाला गौरव आणि पृथ्वी शांती आणि माणसावर प्रसन्नता. हे प्रभू परमेश्वरा, सर्वाचे सर्व समर्थ पित्या, आम्ही तुला स्तवितो आणि तो धन्यवाद करीतो आणि तुला बसतो आणि तुला गौरवितो. तुझ्या महागौरवासाठी तुझी उपकारशी करतो. हे प्रभू एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त, हे प्रभू परमेश्वरा, परमेश्वराच्या कोकरा, पित्याच्या पुत्रा, जगाचे पातके दूर करतोस, आम्हावर तू दया कर. जगाचे पातके दूर करतोस, आमची प्रार्थना मान्य करून घे. परमेश्वर पित्याच्या उजवीकडे बसला आहेस, त्यावर दया कर, कारण की तूच एक पवित्र आहेस, तूच एक प्रभू आहेस, तूच एक हे ख्रिस्त पवित्र आत्म्याचा आहेत. परमेश्वर पित्याच्या गौरवात परात्पर आहेस. आमेन. पुढची प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, न्यामास परेशान राज्य सावधानी आशीर्वाद घ्या. परमेश्वर शांती सर्व बुद्धीच्या पलीकडचे आहे. तुझ्या अंतकरणाचं मनास परमेश्वराचा त्याचा पुत्र येशू ख्रिस्त आपला प्रभू याच्या ज्ञानात प्रीती राखो आणि सर्वसमर्थ परमेश्वर पिता पुत्र पवित्र आत्मा याचा आशीर्वाद तुम्हाला असो आणि सर्वदा तुम्हा सर राहो. आमेन. आमेन. थँक्यू. आणि आता आपले लाईव्ह सर्व्हिस झालेली आहे. 2-3 तासानंतर हे ऑनलाईन सर्व्हिस आपला असेल. तुमच्या व्हॉट्सअपवर आपल्या ग्रुपवर येईल. तुम्ही ज्यांना पाठवता कृपा तुम्ही पाठव चला आणि काय पर्यंत. आणि जे प्रार्थना आहे विकेसाठी प्रार्थना करा, त्यांच्या स्टाफसाठी प्रार्थना करा. हा वैभवी 9वीचे आहेत लेकरं. आणि आपल्याला लवकर या, फार उशीर येतो, निवांत येतो आपण. 9च्या टाइम फार निवांत आपलं टायमाला या, वेळ आहे की जेणेकरून आपण, कारण जर लोकांना पण वेळ देता येईल. ठीक आहे. आणि जाताना सामान जायचं जास्त घालणार त्याच्यामध्ये झालं की ते लगेच टाकून बाहेर झालं. हा आता इथूनच सर्वांना भेटतो येतो. तुम्हाला देव आशीर्वाद देव. हा ठीक आहे. थँक्यू. ते पॅक घ्या मात्र त्यांच्या घरी जे घेणार आहेत त्यांना यू कॅन कॅरी दिस.